काल बिग बॉसला सुरुवात झाली. म्हणजे अराउंड 17 कंटेस्टंट आहेत. त्याच्यामधले मला गिनून चुनून 3-4 माहिती आहेत आणि जे मला माहिती आहेत त्यांच्यामधला मला एक प्रश्न हा पडले, त्या बापटला का आणले? तो ऑलरेडी हिंदी बिग बॉसमध्ये होता ना, मग त्याला आणायची काय गरज होती? सेकंड थिंग, अजून तो विशाल कोटीने आय गेस तो पण हिंदी बिग बॉसमधला होता का? असं मला डाऊट आहे. कोणाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि मीनवाईल हे सगळं तर आहे. माझ्यासाठी म्हणजे चांगले कंटेस्टंट असं वाटतंय तो संजीव, आशिष आय गेस आशिष संजीव आहे. तो स्ट्रॉंग वाटते आणि मी आता प्रोमो बघते तर पहिल्याच दिवशी त्या तन्वीचं आणि रुचिरा काहीतरी नाव आहे त्या मुलीचं, तिचं आणि तिचं जोरदार भांडण झाले. जसं काय पहिल्या दिवशी पण थोडासा शांती ठेवा यार. पहिल्या दिवसापासूनच तुम्ही फायरिंग सुरू करताय. म्हणजे बिग बॉस आणि वरून काय रूममध्ये आता काहीतरी तुफान होता. तुमच्या कोणत्या हिंमतच नाही करत तुफान पण रोखाची. पहिलेच ऋषी दादांनी सांगितले की यावेळेस तुफान सीझन होणार आहे. मग तुम्ही तुफान रोखण्याचा प्रयत्न करताय का अजून बिग बॉसला बक्का देताय का नाही आम्ही अजून बेकार करू, आम्ही अजून खराब करू, असं चाललंय का तुमचं म्हणणं? काय माहिती. पहिल्या दिवसाच्या हिशोबाने तर मला जे चांगले कंटेस्टंट वाटतात ना, म्हणजे स्ट्रॉंग आहेत ते आय गेस करण स्ट्रॉंग असेल, त्यानंतर आशिष स्ट्रॉंग आहे, त्यानंतर अशी ती कॉमेडीन आहे तोच मला चांगला वाटतोय, त्यानंतर एक ती मुलगी आहे ती पण मला स्ट्रॉंग वाटते. आता आत्तापर्यंत मला सगळ्यांची नावं पण आठवण नाही कारण की खूप सारे चेहरे माझ्यासाठी सुद्धा नवीन आहेत किंवा मला पण सगळ्यात जास्ती माझ्या अंदाजे जी हेडेक देईल ना ती निकी तंबोलीची रिप्लेसमेंट असेल. ती काहीतरी ते राऊत काहीतरी तिचं सरनेम होतं आय गेस. ती माझ्या अंदाजे इथून जाणार आहे सगळ्यांच्या डोक्यामध्ये इथूनच. कारण की तिचं बोलणं बिलणं सगळं थोडंसं प्लास्टिक नाही बोलू शकत पण शी इज लाईक बार्बी डॉल टाईप. तिचा पेज बघितला त्यानंतर मी पेजच बंद केला. तो तिचा पेज पण असेल म्हणून थिंकिंग बघू अजून काय काय घडतंय बिग बॉसमध्ये. भेटूया नेक्स्ट रिव्ह्यूमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.